नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर. मित्रांनो, जातीवादी कुत्रे आता कुठेही भुकायला लागलेले आहेत. सध्या सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. मित्रांनो, एक पोलीस अधिकारी आहेत, त्यांनी सुंदर असा पोलिसाचा गणवेश प्रदान केलेला आहे आणि त्याचसोबत त्यांनी हातामध्ये जे आहे निळा झेंडा घेतलेला आहे आणि ते निळा झेंडा वर लहरवताना दिसत आहे. जणू काय ते जय भीम म्हणत त्या ठिकाणी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सच्चा अनुयायी हे दाखविण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांचा तो व्हिडिओ सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. परंतु इथेच जातीवादी किड्यांना, जातीवादी भडव्यांना कसं तरी व्हायला लागलं. त्यांच्या पोटामध्ये दुखायला लागलं, मनुवादी किड्यांना देखील मळमळायला लागलं. ते जे पोलीस अधिकारी होते मित्रांनो, त्यांना नोकरीवरून काढून टाका किंवा त्यांना लवकरात लवकर त्यांच्या पदावरनं हटवा अशी मागणी करत जे आहे काही जातीवादी भडवे जे आहेत आता समोर निघून येताना दिसत आहेत आणि या भडव्यांना जे आहे लायकी दाखवण्याचं काम आपल्याला करावंच लागेल. तर मित्रांनो, एक ए.के. तिवारी म्हणून अकाउंट आहे जे की ट्विटरवरती आहे. त्यांनी त्या ठिकाणी थेट या पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करा अशी मागणी केलेली आहे. त्याचं म्हणणं आहे की इस पुलिस वाले को तत्काल प्रभाव से निलंबित कर देना चाहिए. इसने आंबेडकर का झंडा उठाकर राजनीतिक भागीदारी सुनिश्चित किया है, जो सेवा नियमावली का उल्लंघन है. तर याचं म्हणणं असं आहे मित्रांनो की ह्या व्यक्तीने, ह्या पोलीस अधिकाऱ्याने हातामध्ये निळा झेंडा घेतला म्हणून याला जे काढून टाका, कारण यांनी त्या ठिकाणी सरकारी नोकरीचा जे काही एक नियम असतो त्याचा अपमान केलाय. तर मग याला माझा सोपा प्रश्न आहे, जर एका पोलीस अधिकाऱ्याने हातामध्ये निळा झेंडा घेतला तर पूर्ण पोलीस जो गणवेश आहे किंवा पोलिसांची जी काही नियमावली त्याचा अपमान होतोय. तर मग जे बेवडे बावडे काही पोलीस अधिकारी दारू पिऊन इकडे तिकडे पडताले दिसतात, तर त्यांचं काय? मग ते अपमान नाही करत का? साध्या या प्रश्नाचं तू उत्तर दे, त्यानंतर आपण यावरती डिस्कशन करू. तुम्हाला याबाबत काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा.